हाय, आज सकाळ सकाळी जरा लवकर आवरलेलो कारण आज आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला जाणार होतो. कारण आमच्या घरातलं पाहुण्यातलंच एक कार्यक्रम होता, तिकडे चाललेलो. माझं घरात पण काय काम जास्त नव्हतं, त्यामुळे मी बाकीचं सगळं लवकर आवरून घेतलेलो. देवपूजा पण करून घेतली सकाळी लवकर सगळं. आता थोड्या वेळाने जाणार कार्यक्रमाला. मस्त. आम्ही दोघी कशा दिसतो ते मला नक्कीच सांगा. गाडीवरून जाणार होतो म्हणून पिल्लू स्वेटर घातलेलं, कारण तिला अर्धीच सर्दी आणि खोकला लागलेला होता म्हणून. आलं इथं बारशाच्या कार्यक्रमाला. हे बारसा आमच्या पाहुण्यातला आहे, तिकडे आलोय आम्ही या पाहुण्याच्या कार्यक्रमासनी. बिन बोलता आल्याशिवाय असं होते वे. थोडा वेळ जरा बसून गप्पा मारल्या, नंतर जेवलो. मग तिथून आम्ही परत घरी यायला निघालो, कारण पिल्लूची तब्येत बरी नव्हती म्हणून लवकर आलो. कुठल्या तरी कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर अशी परिस्थिती होते. सध्या आता माझी झालेली आहे, खूप वैताग आलेला आहे. आणि हे बघा माझे बाळ पिल्लू. मी आत्ता आलतो बाहेरून, तोपर्यंत मम्मी आज मुंबईस नाही आलत्या. त्या कुठं कारल्याची वेल लावलेली आणि मला कारल्याचं कुठं कारलं लागलंय हे दाखवायसाठी बोलवल्यात. चला आपण कारलं कुठं लागले बघूया. हे बघा इथं आहे कारलं, बिना औषधी. करा हा गवती चहा. आणि इथे मध्ये बघा आमचं मिनी रान झालंय. इथं आलंय छोटं 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 हे मेथी. मेथीला पण आता थोडंसं कोंब फुटलंय. परत इथं कोथिंबीर पण आलेली आहे. हा पुदिना आहे. कधी आम्ही काही जिन्नस करू. प्रकारे आजचा दिवस गेला.